ठिकाणी नाणेफेक जिंकली शिक्षण घेतलंय बी साठी आयोजित केले ओ टू कॉम्बॉक्स दरम्यान या ठिकाणी उपस्थित आहेत कुंदेगावचे दीपक पाटील डॅनी ज्यांना डॅनी संबोधलं जात आहे असे दीपक पाटील उपस्थित आहेत त्याने मुख्य व्यासपीठावर येऊन बसायचं आहे। त्याचप्रमाणे विनोद आगिवले त्याचप्रमाणे विक्की म्हात्रे दिवा गावचे सुपुत्र विक्की म्हात्रे हे या ठिकाणी उपस्थित त्यांना सुद्धा विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावर। त्याचप्रमाणे आपल्यामध्ये उपस्थित आहेत पहारे गावचे सुपुत्र जालिंदर भोईर हे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा या ठिकाणी सन्मान करू पाहते। वाह डॅनी दीपक पाटील डॅनी यांच्याकडून प्रत्येक संघातील खेळाडूला षटकार मारल्यास 100 रुपयाचा डॅनी कडून दिलं जाईल। जालिंदर भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा या ठिकाणी आपण सन्मान करूया। विनोद आगिवले माझा आवाज तुझ्यापर्यंत येत असेल तर मुख्य व्यासपीठावर यायचं आहे। विनोद आगिवले दरम्यान माझा सहयोगी समाजोलोचक या ठिकाणी संदीपजी पाटील यांचं आत्ताच आगमन झालेले त्यांचं सहर्ष स्वागत आहे। दरम्यानच्या काळामध्ये आपल्या मुख्य व्यासपीठावर आता ज्यांचं आगमन झालंय दाभाडगावचे उद्योगपती विनोददादा पाटील आणि अमोलदादा पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेसाठी 9000चं देणगी देण्यात आलेली आहे। दादा खरोखरच मनाच्या अंतःकरणापासून आम्ही आपलं धन्यवाद व्यक्त करतोय। विनोददादा पाटील आणि अमोलदादा पाटील यांच्याकडून आपल्या या स्पर्धेसाठी आम्ही कुंदेकर माऊली प्रतिष्ठान कुंदे आयोजित स्वर्गीय डॉक्टर दत्ता सामंत चषकासाठी 9000चं पाकिट या ठिकाणी उपलब्ध करून दिले ते विनोददादा पाटील आणि अमोलदादा पाटील यांचं पुनश्च एकदा मी धन्यवाद व्यक्त करतोय। मी आता मात्र या महत्त्वाच्या सामन्याच्या समालोचनाची जबाबदारी तुमच्यापर्यंत धावतं समालोचन ऐकवण्यासाठी यूट्यूबच्या माध्यमातून SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून जे प्रेक्षक आम्हाला जोडले गेलेत मैदानावर असलेले प्रेक्षक या सर्वांचं सहर्ष स्वागत करून मैदानाच्या मध्ये महत्त्वाची लढत गोरसई विपक्ष पळगाव या संघाची लढतीचं धावतं समालोचन करण्यासाठी मी या ठिकाणी पाचारण करत आहोत माझे सहयोगी समालोचक संदीप पाटील यांना। खूप खूप धन्यवाद। अगदी महत्त्वाचा सामना आपण पाहतोय सेमीफायनल क्रमांक 2 चा आपण सामना पाहतोय ज्या ठिकाणी आहे जय हनुमान पोगाव विपक्षामध्ये 111 जय बजरंग गोरसाहेब इथे लॉफ केला चेंडूला पाठवलाय आउट ऑफ द पार्क षटकार। स्वागत आहे आणि बिरारी सर अंबाडी यांचं देखील शुभागमन झालंय। वेलकम सर या आपण मंचावरती आणि पहिला चेंडू षटकार आलाय ठोकलाय मेघनाथ केणीचा बाटबद्दा दुसरा देखील फटका चांगला आहे चेंडू जाईल 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर बॅक टू बॅक दुसरा एक जबरदस्त फटका चौकार आलाय 4 धावा।
111 जय बजरंग गोरसई ब संघ एक हुकूमत गाजवली आहे आणि त्याच्या मागचं त्यांचं श्रेय मी देईन. त्यांनी घेतलेली मेहनत आणि आपला संघ हे आजवर जे पुढे नेले त्याच्या मागची त्यांची मेहनत आहे आणि त्यामागे दुसरं कोणतंही राज नाहीये. प्रत्येक जण म्हणतात की गोरसई ब एवढा महत्वाचा संघ आहे, त्यांच्या विपक्षामध्ये प्रत्येक जण खेळायला थोडीफार भीती वाटते कारण अगदी महत्वाचा संघ आहे. इथे पुन्हा एकदा पहा आपटून टाकलेला चेंडू षडंबूल करण्याचा प्रयत्न. सागर पाटील त्या ठिकाणी उपस्थित आहे, चुकी होणार नाहीये. पहिलाच विकेट स्वतः जाईल या ठिकाणी आपण पाहतोय. मेघनाथ केणेबाद फलंदाजीसाठी येतोय. महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट मधील एक मोठा अवलिया जाणे या भिवंडी तालुक्याचं गोरसे गावाचं नाव अगदी भारतभर भारताच्या बाहेर देखील करण्याचा योग त्याला मिळाला आणि तो खेळाडू आहे मिस्टर एवन पवन केणे दाखल झाला इन ॲट नंबर 3 वरती. एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आणि आज तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंग साठी दाखल झालाय. या ठिकाणी शुभागमन झाले सन्माननीय मनोज पाटील सर देवचोले आपण देखील आपले देखील मंचावरती आम्ही करतो वेलकम सहर्ष स्वागत. या A1 पवन आला बॅटिंग साठी आणि A1 पवनला पाहण्यासाठी मित्रांनो ही सर्व गर्दी या ठिकाणी जमली आहे. गोरसई ब ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी अगदी मोठा प्रेक्षक वर्ग जमत असतो. इथे फटका फसला, क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहे. इथे चुकी होणार नाहीये. A1 पवनची विकेट पुन्हा एकदा स्वस्तामध्ये माघारी पाठवलाय. आज दिवस पवन केण्याचा नाहीये. थोडाफार या मॅच मध्ये सध्या तरी त्यांनी स्ट्रगल केला आणि इथनं तो देखील झाला बाद आल्या पावली माघारी परतलाय. 0 वरती आउट होत असताना पाहायला मिळाला. फलंदाज बाद. जबरदस्त इथे मॅच सुरू आहे. जय हनुमान पोगाव विपक्षामध्ये 111 जय बजरंग गोरसई ब संघ या ठिकाणी खेळतोय आणि पहिल्याच 2 चेंडूवरती 2 विकेट्स आलेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा खोलात टाकलेला चेंडू यशांत फर्निचर उद्ध्वस्त केलाय. हॅट्रिक कंप्लीट झाली आहे. फलंदाज होईल बाद. जबरदस्त गोलंदाजी करत असताना या ठिकाणी पाहायला मिळतोय गोलंदाज मिस्टर अविनाश शेळके संघाचा नायक आहे, संघाचा लीडर, संघाचा मुखिया. स्वतः 3 चेंडूवरती सेमी फायनल क्रमांक 2 मध्ये या ठिकाणी हॅट्रिक कंप्लीट करतो आणि ती हॅट्रिक कोणत्या संघाविरुद्ध? अर्थातच 111 जय बजरंग गोरसई संघाविरुद्ध. आमच्यातून रजा घेताना आमचे अतिथीगण विनोदजी पाटील साहेब, अमोलजी पाटील आमच्या रजा घेताना थँक्यू सो मच. आपण इथे उपस्थित झालात. दाभाड गावचे उद्योगपती आहेत आणि ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला तब्बल आर्थिक सहाय्य मिळालं 9,000 रुपयाची रोख रक्कम स्वरूपात. आम्ही कुंदेकर माऊली प्रतिष्ठान यांच्या वतीने या स्पर्धेच्या वतीने स्वतःचे आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. आपण या ठिकाणी भेट दिली आणि आम्हाला या प्रकारचं सहाय्य केलं त्याबद्दल आपलं देखील आभार आहे. जबरदस्त मॅच आहे. नवीन फलंदाज किशोर मुकादम आले होते, ते देखील आल्या पावली माघारी परतलेत. नवीन बॅटर इन ॲट नंबर 5 वरती पहा. गोरसई ब संघ जरी असला तरी त्यांना झुकवण्याची, नववण्याची, क्षमवण्याची क्षमता अविनाश शेळकेच्या गोलंदाजीमध्ये आहे आणि अविनाश शेळकेने पुन्हा एकदा दाखवलंय, सिद्ध केलंय. नवीन फलंदाज दाखल झालाय राहुल केने 5व्या क्रमांकावरती. कॅप्टन लेडी ऑन द फ्रंट सध्या भूमिका संदेश केणेला आता बजावावी लागेल. सध्या तरी संघ अडचणीमध्ये आहे. 10 रन्स लॉस ऑफ 3 विकेट्स. त्यामध्ये पवन केणे होता, त्यानंतर आपण पाहिलं किशोर मुकादम होते आणि त्यानंतर आपण पाहिलं मेघनाथ केणे. अशा प्रकारचे 3 फलंदाज बाद झाल्यानंतर आता राहुल केणे आणि संदेश केणे या ठिकाणी आलेत.
जबरदस्त फटके, धावांचा ओघ कमी होता त्या ठिकाणी मात्र संदेश केने कॅप्टनचा बाटबदना हा जबरदस्त फटका आपण पाहिला. षटकाराला 6 धावा. अविनाश शेळकेने जे मात्र इथे जाळं रचलं होतं त्यामध्ये पवन केने, किशोर मुकादम, मेघनाथ केने बाद झाल्यानंतर आता ज्ञानेश्वर वरती आक्रमण केले सुरू. संदेश केने पुन्हा एकदा आडव्या बाटने फटका चांगला आहे. सागर पाटील त्या ठिकाणी उपस्थित आहे. चेंडू अडवला, 1 धाव आली आहे. विनोद आगिवले यांच्याकडनं पोगाव टीम साठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. बिरारी सर यांच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल, फलंदाज कोणताही असो. डॅनी यांच्याकडे प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचा कॅश प्राइज इथे जमा आहे. प्रत्येक फलंदाजाला 100 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. मॅच सुरू आहे. जबरदस्त सामना आपण पाहतो. ज्ञानेश्वर शेळके इथे स्लोवर चेंडूचा वापर केला. डिपेक्षा कव्हरच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे एक धाव कंप्लीट. दुसरा प्रयत्न सुरू आहे. वा, काय जबरदस्त रन बिटवीन पाहिली. ज्या ठिकाणी संदेश केने पहिली धाव कंप्लीट केल्यानंतर लगेच दुसऱ्या धावाच्या प्रयत्नामध्ये आला. हे असं खेळाडू होते आणि कशा प्रकारे आपल्या धावांचा ओघ पुढे न्यायचा, कशा प्रकारे संघाच्या धावा पुढे न्यायचा, संघाला इथे विजय कशा प्रकारे मिळवावं यासाठी प्रयत्नशील तर आहे. ज्ञानेश्वर शेळके आपण इथे पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर. इथे पहा स्लॉक स्वीपचा फटका उडवला क्षेत्ररक्षक आहे. इथे पहा काय झेल टिपली आहे. वा, जबरदस्त एफर्ट्स लावले. टाळ्या वाजवायच्या झेल साठी. जबरदस्त एफर्ट्स लावले. सागर जतीन वारे त्या ठिकाणी होता. मागच्या पहिल्या दिवसामध्ये आपण कालच्या दिवसामध्ये पाहिलं अंतिम सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा खेळाडू. आज देखील जबरदस्त एफर्ट्स लावले. सेकंड अटेम्प्ट मध्ये 100 झेल घेतला गेला जतीन वारेच्या माध्यमातून. राहुल केणे इथे बाद झालाय. राहुल केणे सध्या इथे जर पाहिलं रोहन केणे आलाय नवीन फलंदाज. हा खूप साऱ्या खेळाडूंची अनुपस्थिती आपण धावसंख्या 19 झाली. फलंदाज बाद आहे या ठिकाणी. अगदी योग्य झेल त्या ठिकाणी घेतली आहे. चला प्रेक्षकांना जास्त गर्दी करू नका आणि मैदानाच्या आतमध्ये कोणी जाऊ नका प्लीज. सामना सुरू आहे. 1-11 जय बजरंग गोरसे आणि त्यांच्या विपक्षामध्ये संघ खेळतोय. चला मैदानाच्या बाहेरून जा आपण. चला मॅच सुरू आहे. महत्वाची मॅच आहे. सेमीफायनल क्रमांक 2 आपण या ठिकाणी पाहतोय. ज्ञानेश्वर शेळके सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आहे आणि नवीन फलंदाज आलाय रोहन केणे. रोहनकडे देखील मोठी क्षमता आहे आणि गोरसे संघाचा कोणताही खेळाडू आपण पहा ज्याच्याकडे प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका आणण्याची ताकद आहे. म्हणून तर आता ग्रामीणच्या पटलावरती गोरसे हे नाव अगदी मानाने का घेतलं जातं, कारण त्यांचा अधिराज्य गाजवलंय त्याने. इथे पहा अगदी तिने यष्टी सोडून जरा चेंडू होता, थोडे मिस कम्युनिकेशन पाहिलं. तिथनं पहा दुसऱ्या प्रयत्न सुरू आहे. दुसरी धाव होईल का? संदेश केनेची चुकीची कॉलिंग आपण पाहिली. संदेश केने इथे होईल बाद. महत्वाचा विकेट ज्याच्याकडे खूप साऱ्या आशा होत्या.
तो विकेट सध्या इथे जातोय डगआउटच्या असलेला रनआउटच्या स्वरूपामध्ये. संघ अडचणीमध्ये होता, अडचणीतून बाहेर काढण्याची ताकद त्याच्याकडे होती, मात्र तो देखील रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालाय. नवीन फलंदाज आता दाखल करा लगेच. या ठिकाणी शुभागमन होत आहे. नवीन फलंदाज दाखल झालाय, कपिल केने आलाय आणि या ठिकाणी शुभागमन होत आहे. अगदी ज्याने कमी वयामध्ये आपल्या वडिलांच्या पायावरती पाय ठेवून आणि या उद्योग क्षेत्रामध्ये ज्याने उंच भरारी घेणारे व्यक्तिमत्व आणि सर्वसामान्य माणसांप्रमाणे वागणारा एक असं गोंडस व्यक्तिमत्व आणि आमच्या परिसराला लाभलेले एक रत्न अर्थातच देवेंद्र शरद पाटील आमचे भैयूदादा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं आपण करूया शब्द सुमनाने सहर्ष स्वागत. वेलकम, आपलं स्वागत आहे. एक जबरदस्त मॅच आपण पाहतोय. विकी मात्र देखील आज या मंचावरती आहेत. एक चांगले विस्फोटक फलंदाज दिवा टीमचे मॅच देखील आपण पाहतोय. कपिल केने आले, नवीन फलंदाज समोर गोलंदाज आहे. इथे पहा लोअर फुलटा चेंडू होता, त्याला अगदी मिड विकेट क्षेत्रामध्ये ग्लान्स केलाय. पुन्हा शतक शक्ती तत्परतेने प्रयत्न करतो. एकच धाव आली. आकाश आला बॉलिंग ट्रॅक वरती. इथनं पाहिलं तर आता या षटक्यामध्ये काय करायचं आहे. या षटक्यामध्ये 10+ जरी धावा जमा केल्या तरी आपण पाहिलं गोरसई ब संघाचा गोलंदाजी अटॅक अतिशय पॉवरफुल आहे आणि त्या अशा 30-35 धावांपर्यंत जरी गेले तरी कुठेतरी ते प्रयत्नशील असलेल्या मॅचला पुढे नेण्यासाठी आमचे भैयूदादा या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत. वेलकम. सामना आहे गोरसई ब संघ आहे, विपक्षामध्ये पोगाव संघाचा सामना आहे. आज खूप सारे टुर्नामेंट त्यांच्या वाट्याला आहेत आणि त्यांना प्रत्येक ठिकाणी आपले योगदान द्यायचं आहे. जबरदस्त मॅच आपण पाहतोय. 1-11 जय बजरंग गोरसई ब संघ. इथे पहा कटर चेंडूचा वापर केला. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. अविनाश शेळके त्या ठिकाणी उपस्थित होता. एकदम कंप्लीट झाली आहे आणि सध्या तरी सिंगल धावेने कुठेतरी स्कोरबोर्ड पुढे नेण्याचं कार्य चालू आहे. अंतिम षटक आहे. अंतिम षटक्यामध्ये एक चांगल्या धावा उभारण्याचा प्रयत्न तर करावा लागेल, कारण कालचा दिवस जर आपण पाहिला तर पोगाव संघाच्या नावावरती राहिला. ज्याने गावदेवी धानिव संघाला देखील तब्बल 38 धावा देखील 4 षटक्यांमध्ये करू दिला नाहीये. तुझ्या अनुमान पोगाव संघ आपण या ठिकाणी पाहतो. जबरदस्त बॅटिंग करताना आतापर्यंत जय बजरंग गोरसई ब संघाचा आपण खेळ पाहिलाय, मात्र इथनं कशा प्रकारे या षटक्यामध्ये धावा जमा करतील. हा चेंडू देखील पाहिला कुठेतरी सोडला वाईडिश लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये या ठिकाणी आला. 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरा प्रयत्न सुरू. जर चेंडू सोडून दिला असता तर कुठेतरी पंच आमच्याकडे वळाले असते, वाईट बॉल घोषित केले असता. बाहेरचा चेंडू त्याला अगदी पंच करण्याचा प्रयत्न केला आणि तिथे धावा कंप्लीट झाल्या चेंडूवरती. धावसंख्या 24 वरती आपण पाहतोय. जबरदस्त मॅच आपण पाहतो. सेमीफायनल क्रमांक 2 आपण खेळवतोय. यानंतर सामना पाहणार आहोत. सेमीफायनल क्रमांक 1 चा सामना असणार आहे, ज्या ठिकाणी दिवा स्पोर्ट्स दिवा हायवे दिवा विपक्षामध्ये संघ खेळताना पाहायला मायू 11 धामणगाव संघ. फटका फसला. इथे पहा मिस्टेक झाली आहे, चुकी झाली आहे आणि इथनं या 4 धावा आता खूप अडचणी आणून देतील जय हनुमान पोगाव संघाला. या मिस्टेक या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील, कारण तुमचा संघ जो आहे तो प्रतिस्पर्धी संघ एवढा ताकदीचा आहे. त्या संघाला जर तुम्ही 4, 5, 10, 6 धावा जर एक्स्ट्रा दिल्या तर त्या धावा काढण्यासाठी देखील तुम्हाला प्रचंड घाम घालून त्या मॅच जिंकण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण संघच तेवढा ताकदीचा आहे. आणि अशा प्रकारच्या 4 धावा जर तुम्ही त्यांना दिलात तर अतिशय महाग ठरेल. हा चेंडू देखील आपण पाहिला. कपिल केने स्वतः थोडाफार प्रमाणात स्ट्रगल करतोय.
111 जय बजरंग गोरसाई ब संघ निखिलजी जाधव विश्वगड ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आहेत, त्यांच्या माध्यमातून हा संघ या ठिकाणी पुरस्कृत केलाय आणि संघ पुरस्कृत केल्यानंतर आपण पाहतोय त्यांची उपस्थिती देखील या ठिकाणी पाहायला मिळेल। आणि सध्या तरी आपण पाहतोय सेमीफायनल क्रमांक 2 चा सामना पाहतोय। आमच्या मंचावरती आमचे अतिथीगण उपस्थित आहेत, आमचे भैयू दादा उपस्थित आहेत। आतापर्यंत धावा जर आपण पाहिला धावांचा ओघ थोडा प्रमाणात कमी झालाय, 29 झाल्यात, चांगली टोटल तरी म्हणावे लागेल। इथे पहा बॅटचा शॉट मध्ये घेतला, सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव। चेडू जाईल षटकार, रोहन केने बाहुबली षटकार। उपस्थिती पाहिली, गोंदडे गावचं एक गोड व्यक्तिमत्व आणि आपल्या वडिलांच्या पायावरती उद्योग क्षेत्रामध्ये गगन भरारी घेणारं व्यक्तिमत्व आणि सामान्य माणसांमध्ये वावरणारं व्यक्तिमत्व, अर्थात सर्वांचा लाडकं व्यक्तिमत्व देवेंद्र शरद पाटील भैयू दादा यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत। शैलेजी सुतार यांच्या शेलार यांच्या शुभास्ते आपण हा सन्मान करतोय, शेलार यांच्या शुभास्ते आपण हा सन्मान करत आहोत। यानंतर आपण पुढचा सन्मान करत आहोत गणेश पाटील यांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत। गणेश पाटील आपण या आपला गणेश पाटील आपण आपला देखील सन्मान या मंचावरती केला जाईल। यानंतर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या आपण टॉस या ठिकाणी केला जाईल। मायू 11 धामणगाव संघ आणि दिवा स्पोर्ट्स दिवा संघ दोन्ही टीमचा आपण या ठिकाणी टॉस करत आहोत। हॅलो चेक, आपल्यामध्ये पाहुणे उपस्थित आहेत देवेश दादा पाटील यांना या विनंती असेल आपण नेक्स्ट मॅचचे नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे। एका बाजूला दिवा स्पोर्ट दिवा त्यांच्या विपक्षात पाहायला मिळेल मायू 11 धामणगाव। अतिशय महत्वाची लढत, सेमीफायनलची लढत पहिली। देवेश दादांना विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे। बेस दत्ता सामंत सेमीफायनल क्रमांक 1 चं नाणेफेक दुसरी सेमीफायनल मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे। महत्वाची लढत, देवेश दादांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक होत। कोण बोलतोय? धामणगाव संघाचा संघनायक कॉल करतोय, हो ते दाखवलं दत्ता सामंत असं कॉलिंग आणि कॉलिंग जिंकलेली आहे या ठिकाणी धामणगाव संघ। पाहुण्यांना विनंती असेल दोन्ही संघांना शुभेच्छा देऊन आपण मुख्य व्यासपीठावर दादा या ठिकाणी महत्वाची लढत आहे। खूप चांगला सकाळच्या सत्रामध्ये खेळ झाला, पहिल्या दिवशी जसा खेळ झाला त्याच्यापेक्षा सरस सकाळी खेळ झाला। आता समोर एक तगडं आव्हान आहे, दिवा स्पोर्ट दिवा, आर्यन भोईर, अजय भोईर अशी या ठिकाणी मातब्बर अशी नावं आहेत। टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करायचं, 3 षटकांची लढत आहे, समोर मोठा आव्हान आहे। किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? समोरचा संघ चांगला आहे, आम्ही कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल। यंदाच्या हंगामामध्ये एखादी ट्रॉफी जिंकलात का? हा पहिली टुर्नामेंट आहे, आम्ही इथे क्वालिफाय झालो। अरे वा, पहिली टुर्नामेंट आणि तिन्ही तुम्ही बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचला, सेमीफायनल मध्ये आलेला आहात। आपलं अभिनंदन, तुम्हाला शुभेच्छा असतील। नाणेफेक अर्लात प्रथम फलंदाजी करायची आहे, किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न? 40 प्लस। धन्यवाद। चला तुम्हाला सुद्धा आमच्याकडून बेस्ट ऑफ लक। टॉस बॉक्स मधून न्यूज येते, मायू 11 धामणगाव संघाच्या संघनायकाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले।
युवा संघाला ओ टू कॉम्बॉक्स. चला मॅच देखील सुरू करत आहोत आपण आणि या ठिकाणी शुभ सन्मान देखील आहेत ते देखील आम्ही कंप्लीट करतोय. मॅच सुरू ठेवायचा आहे. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय एवन पवन आलाय आणि धावा करायचा आहेत. पहिला चेंडू टाकण्यासाठी एवन पवन सज्ज असेल. इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता मात्र इथे डॉट बॉल आलाय. शुभ सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. दिवा गावचा एक मोठा क्रिकेटपटू आपण पाहतोय ज्याने क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये अनेकदा लेफ्टी बॅटरच्या भूमिकेत अनेकदा चांगली भूमिका ज्याने बजावत असताना विकी मात्रे यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. अतिशय पॉवरफुल हिटिंग अनेकदा आपण त्याची बॅटिंग करत असताना पाहिलेली आहे. दिवा स्पोर्ट दिवा संघासाठी खूप योगदान त्यांचं आतापर्यंत लाभलंय. आणि विकी म्हात्रे यांचा सन्मान आपण या मंचावरती करत आहोत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा एवन पवनला आपण पाहतो. इथे चांगला चेंडू पाहायला मिळेल का नाहीये पंचांनी घोषित केलं. इट इज व्हाईट बॉल. इथे टार्गेट तर सेट केलंय. इथे काय जबरदस्त झेल घेतली आहे. कपिल केने त्या ठिकाणी होता. ॲथलेटिक एफर्ट्स आणि इथे सागर पाटील होईल बाद. महत्वाची विकेट महत्वाचा धक्का इथे जात असताना सागर पाटील टकआउटच्या असलेला फलंदाज बाद. या ठिकाणी बेबीताई म्हात्रे आणि रेवंतताई आगिवली यांचं देखील शुभागमन झालंय. आमच्या महिला भगिनी या ठिकाणी मॅचचा आनंद घेण्यासाठी उपस्थित झाल्या त्यांचं देखील आपण करूया. आम्ही कुंदेकर माऊली प्रतिष्ठान आयोजित स्वर्गवासी डॉक्टर दत्ता सामंत या मंचावरती सहर्ष स्वागत वेलकम. प्रशांत भोईर आणि शिवा पाटील समाजसेवक उद्योगपती धामणगाव यांना विनंती करते की आपण मंचावरती आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. वेलकम. मॅच सुरू आहे. एवन पवन आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती सुद्धा तरी फलंदाज बाद झाला. सागर पाटील नवीन फलंदाज तुषार शेळके सोबत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. जतीन वारे आलाय नवीन फलंदाज. इथनं मात्र एक चांगला फटक्यांचा अवलंब करावा लागेल. चांगली इनिंग पेश करावी लागेल. सुपर से डुपर मॅच आपण पाहतो. त्यापेक्षा सुपर से उपर ही स्पर्धा आपण पाहतोय. हा जनसमुदाय लोटलेला आहे. या स्पर्धेला अगदी चांगला प्रेक्षक वर्ग देखील जोडला गेला आणि त्याचप्रमाणे आपण पाहिला एवन पवन आणि वित आपण पाहतोय संपूर्ण जय भजन गोरसे ब संघ त्यांच्या विपक्षामध्ये जय हनुमान पोगाव संघ. दुसरी सेमीफायनल असणार आहे मयुलन धामणगाव आणि त्याच्या विपक्षामध्ये दिवा स्पोर्ट्स दिवा. संपूर्ण हे चारही संघ भिवंडी बेल्टला रिप्रेझेंट करणारे चारही संघ आहेत. इथे देखील शॉटम पूल करण्याचा प्रयत्न करायचा होता मात्र तिथे लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव अर्जित केली जाईल. याच मैदानावरती अगदी थोड्याच दिवसामध्ये आर्यन्स ट्रॉफीचं देखील आयोजन होणार आहे आणि हेच मैदान असणार आहे आणि याच मैदानावरती आर्यन्स ट्रॉफी एक महत्वाची मोठी ट्रॉफी पाहायला मिळेल. हे मैदान असणार आहे. इथे फटका पहा क्लासिकल अंदाजामध्ये उडवलाय. चेंडू सध्या शोधून देखील सापडणार नाही एवढ्या दूरवरती चेंडू निघून गेलाय आणि चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमा पार कडक कडक आणि बेधडक षटकार.
जतीन वारेला आपण पाहतोय. कालच्या दिवसामधील काय फलंदाजी आपण पाहिली अंतिम मॅच मध्ये, त्यात गोलंदाजी पाहिली, त्यानंतर आत्ताच सेमीफायनल क्रमांक 2 मध्ये काय क्षेत्ररक्षणाचे एफर्ट्स लावले, जिथे 6 धावा संघाचा वाचवल्या आणि इथनं काय फटका सजवलाय. 10 धावा झाल्यात आणि आता चेंडू कंप्लीट झाले. षटक्यामधील 5 A1 पवन वरती आक्रमण केले, स्विंग चेंडू वरती आक्रमण केले गेले आणि थोडी शॉफल झाले. क्रॉस बॅटेड फटका पाहिल्या, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या अगदी वरतून खूप दूर निघून गेला चेंडू आणि अफलातून षटकार. नाव वारे आणि वाऱ्याप्रमाणे तो फटका खेळलाय. काय जबरदस्त फटकेबाजी करत असताना टोले जंग फटकेबाजी. इथनं A1 पवन कमबॅक करावा लागेल. इथे अलॉन द कार्पेट अगदी वेगाने दणदण करीत चेंडू चाललाय. ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नरला तिथे किशोर मुकादम उपस्थित होता. चेंडू अडवला, त्याचप्रमाणे लगेच चेंडूला फेकलंय आणि तिथं आता एका षटक्या अखेरीस नेल्सन फिगर तर गाठले. 11 धावा, डबल डिजिट मध्ये ही धावसंख्या पोहोचली आहे. मित्रांनो, कुठे जाऊ नका, पाहत रहा. आम्ही कुंदेकर माऊली प्रतिष्ठान आयोजित स्वर्गवासी डॉक्टर दत्ता सामंत चषक, आपण हे ड्रोनच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा पाहतोय. हे दृश्य शंकर गोळवी मामा आणि SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा कव्हर होताना आपण पाहतोय. इथे 11 धावा झाल्यात आणि करायचं आहे टोटल धावा 36चं टार्गेट आहे, त्यामध्ये 11 झाले. आता करायचे आहेत 12 चेंडू, 25चं टार्गेट आहे. मात्र आता बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालाय लसित मलिंगाव भिवंडी, अर्थातच कपिल केने, स्विंग का सुलतान, स्विंग का जादूगर आणि अशा अनेक मैदानावरती आपल्या स्विंग वरती भल्या मोठमोठ्या फलंदाजांना नाचवणारी ही गोलंदाजी करणारा गोलंदाज स्वतः इथे दुसऱ्या षटकासाठी त्याला इन्व्हाइट केलं गेलंय. कशा प्रकारे गोलंदाजी करेल, प्रतिस्पर्धी संघाला कशा प्रकारे रोखेल, या संपूर्ण गोष्टीचा आढावा आपल्याला थोड्या 2 षटकांमध्ये पाहायला मिळेल. मात्र इथनं आमचे पंच देखील सज्ज आहेत. डान्सिंग हॅम्परिंग पाहायला मिळेल का, हा देखील प्रश्नचिन्ह आहे. मात्र नाहीये, नकार दिला त्यांनी. आणि इथनं पाहतो आपण कपिल केने आले, लसित मलिंगा. ऍक्शन जबरदस्त आहे, कोणत्या अँगलने चेंडू कन्वर्ट करेल, फिरवेल हे देखील कळत नाहीये. 11 धावा झाल्यात. पुन्हा एकदा कपिल केने फटक्याला फोर्स केले, तिथे क्षेत्ररक्षक आहे उपस्थित, तिथे मिस्टेक होणार नाहीये. जतीन पवार त्या ठिकाणी उपस्थित होता आणि वेल टेकन, फलंदाज होईल बाद. जतीनने घेतलाय, जतीनचा असेल. काय जबरदस्त इथे फटका तर कन्वर्ट केला होता, मात्र तेवढी ताकद, तेवढी फोर्स फुल तो फटका नव्हता. आणि तिथनं जर आपण पाहिलं तर इथे पहिल्या विकेट आली आहे. विकेट क्रमांक 2 जात असताना पाहायला मिळाला. मात्र एक चांगला फटका त्याने खेळला होता. नवीन फलंदाज दाखल झालाय संघाचं 4थ्या क्रमांकावरती मिस्टर त्रिमूर्ती गायकर. एक अजून एक चांगला खंदा फलंदाज आहे, आक्रमकता आहे त्याच्याकडे, मात्र अजून विसरता कामा नाही. कारण नॉनस्टॉप गेंदवरती आपण पाहतोय या संघाचं नेतृत्व करणारा खेळाडू, या संघाचं प्रतिनिधित्व करणारा या संघाचा मुखी अजून आहे तुषार शेळके. मात्र या ठिकाणी विचार केला तर गोलंदाजी तेवढी ताकदीची आहे, संघ देखील तेवढा ताकदीचा आहे आणि प्रतिस्पर्धी संघ देखील मागील 2 हंगामापासून आपण पाहतोय आपल्या नावाची छाप सोडली आहे या टेनिस क्रिकेटच्या पटलावरती, ग्रामीणच्या पटलावरती. जय हनुमान पोगाव असेल, शिळके बदस पोगाव, जबरदस्त कामगिरी संघाने केली आहे. काल देखील गावदेवी धाणेव सारख्या बलाढ्य संघाला परास्त करण्याची ताकद, कुवत, क्षमता, कॅपॅसिटी त्यांनी दाखवून दिली आहे आणि ती कॅपॅसिटी दाखवली. आता देखील त्यांना तीच करायचं आहे. इथनं जय बजरंग गोरसे ब संघाविरुद्ध चांगला खेळ प्रस्थापित करायचा आहे. नवीन फलंदाज त्रिमूर्ती गायकर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा क्रॉस बॉडीत फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे क्षेत्ररक्षक वा किती वेगाने धावत आलेत, चेंडू पर्यंत पोहोचले नाहीयेत. किशोर मुकादम होते. 1 धाव आली. हे एफर्ट्स तुमचे खूप कामी येत असतात. ज्या वेळेला तुम्ही प्रतिस्पर्धी संघाला नमवण्याची ताकद ठेवतात त्यावेळेला हे स्पिरिट जे तुमचं स्पोर्ट्समॅन स्पिरिट आहे ते खूप कामी येत असतं. आणि ते खऱ्या अर्थाने काय दाखवलं पहा, अगदी स्क्वेअर लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये जो क्षेत्ररक्षक होता तिथं पहा, शॉर्ट स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये धावत देणं सोपं नाहीये आणि ते करून दाखवत असताना प्रयत्नशील होता. बंदे में है दम, नाव किशोर मुकादम, जबरदस्त त्या ठिकाणी एफर्ट्स दाखवले. इथे थोडा धावांचा ओघ कमी झालाय कारण बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय मिस्टर कपिल केने, लसित मलिंगा आणि स्विंग का सुलतान आहे.
इथे पहा समोर टाकला तिथं फिरवला आणि कपिल केने अशा प्रकारच्या चेंडूंसाठी अगदी प्रचलित खेळाडू आहे आणि अनेक मैदानावरती आपल्या गोलंदाजीची छाप सोडणारा हा खेळाडू आहे. पुन्हा आता सीट होत असताना बॉलिंग ट्रॅकमध्ये समोर तुषार आहे. फटका अगदी पहिल्या तर ऑनसाईडच्या क्षेत्रामध्ये ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नर तिथे आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित ऋषभ पवार त्या ठिकाणी होता. भावेश पवार यांचे बंधुराज आहेत आणि जबरदस्त इथे षटक सध्या टाकण्याचा पराक्रम सुद्धा करतोय आणि आपण मॅच देखील पाहतोय जिथे भावेश पवार आयकॉनच्या भूमिकेत आहेत. तब्बल 22 मध्ये 72 धावा भावेश पवारच्या बॅट मधून आल्या त्या मॅच मध्ये. इथे देखील आपण पाहिलं तर क्रॉस पाटेट फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा आता ऋषभ पवार त्या ठिकाणी आला. चेंडू अडवलाय आणि तिथनं एकच धाव आली आहे. या षटक्यामध्ये जे करायचं होतं ज्यासाठी कॅप्टनने त्याला आणलं होतं आणि ते योग्य प्रकारे काम करत असताना लसित मलिंगा धावसंख्या झाली आहे 14 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि जो संघ या ठिकाणी पुरस्कृत केला तर संघाचे पुरस्कर्ते आमचे मित्र निखिल जाधव या ठिकाणी उपस्थित झालेत. वेलकम असेल नितीन आपलं देखील मंचावरती आम्ही करतोय स्वागत. वंश 11 आपल्या मुलाच्या नावाने हा संघ त्याने उपस्थित केल्या स्पर्धेमध्ये आणि त्याला देखील इथे घेऊन येताना पाहतोय. वंश देखील त्यांचे अंश 11 जय बजरंग गोरसेब निखिल जाधव माजी उपसरपंच विश्वगड यांच्या माध्यमातून हा संघ पुरस्कृत झाला. वेलकम निखिल आपलं स्वागत असेल. आणि अंश 11 अर्थात त्यांचे सुपुत्र जे आहेत त्यांच्या नावाने संघ उपस्थित केला ते देखील इथे आले त्यांचं देखील स्वागत. 6 चेंडू 22 धावा इथनं काय गोलंदाजी केली आहे. फक्त धावा खर्च केल्या त्याने या षटक्यामध्ये 3 धावा. वा जबरदस्त. भावेश पवारची बॅटिंग पाहता त्याने 25 चेंडू मध्ये 84 धावा नॉट आउट. ही इनिंग आता स्वतः गोवा इथे चालू असं टुर्नामेंट मध्ये पाहायला मिळाली. आणि इथं 6 चेंडू मध्ये आता किती धावा रोखायच्या आहेत 22 धावा. गोलंदाजी ट्रॅक वरती सध्या गोलंदाज दाखल झालाय. बंद मेघेदम नाव किशोर मुकादम अजून एक स्विंग का सुलतान आणि अगदी कमी वेळामध्ये ज्याने या संघामध्ये आपलं अस्तित्व निर्माण केलंय आणि पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले. परफेक्ट ऑलराऊंडर खेळाडू किशोर मुकादम आहे. समोर आपण पाहतोय त्रिमूर्ती गायकर यांच्या सोबतीने आपण पाहतोय फलंदाज आहे तुषार शेळके. ही जबरदस्त जुगलबंदी रायव्हरली पाहायला मिळेल. पोगाव आणि गोरसे अगदी एका हाकेवरचे दोन्ही गाव आहेत आणि तिथनं या 2 संघांचा प्रवास आतापर्यंत याच मॅच मध्ये आपण पाहतोय. सेमीफायनल क्रमांक 2 चा सामना इथे फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे पवन पहा त्याला माहिती होतं चेंडू पर्यंत आपण पोहोचू शकत नाहीये ते मागे थांबला. चेंडू अडवला गॅदर केला आणि तिथनं चेंडू गॅदर करताना वा एवन पवनला पाहण्यासाठी इथे हा संपूर्ण जनसमुदाय लोटलाय. आणि कुंदेगावचे उद्योगपती सन्मान्य योगेशजी पाटील यांचं देखील शुभागमन झालं. वेलकम आपलं या मंचावर आम्ही करतोय सहर्ष स्वागत. वेलकम. फटका चांगला आहे पुन्हा देते गॅप सुरक्षा प्रॉपर आहे. 2 खेळाडूंच्या मधोमध चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4. आला हा दमदार चौकार. थँक्यू. 4 चेंडू मध्ये 17 धावा इथे करायच्या आहेत. किशोर मुकादम सध्या इथे गोलंदाजी करतोय. इथे देखील अगदी फटका मोठा खेळाचा प्रयत्न होता पवन केले तिथे उपस्थित झाला. फेकला चेंडू तिथे एक धाव आली. हे एफर्ट्स असतात मित्रांनो आणि या एफर्ट्स मुळे सध्या तरी मी म्हणेन की इथे आतापर्यंत या क्रिकेटच्या पटलावरती अध्यराच्या गाजवायचं काम या गोरसाहेब संघाने केलंय. तीन चेंडू आणि धावा करायचे आहेत. 16 धावा इथनं. आता हा चेंडू खूप निर्णायक असणार आहे. या चेंडूवरती मोठा फटका आला तर मॅचचं समीकरण आहे ते पुन्हा एकदा स्थिर राहणार आहे. इथे पहा काय चेंडू टाकलाय. त्याला माहिती होतं एकच चेंडू परफेक्ट टाकायचा होता आणि तिथनं तो चेंडू टाकला इथे. आणि जबरदस्त किशोर मुकादम नावामध्येच आहे दम आणि त्याने दाखवला 10 का दम. इथे एक सावाले तिथे धावा करायचा आहेत. आता 2 चेंडू मध्ये 15 धावा. फुल टॉस होता त्यावरती देखील फटका कन्वर्ट झाला नाही. इथे झेल पकडली जाईल
अजून एक धक्का टीम जय हनुमान पोगाव संघाला लागताना पाहायला मिळाला. शेवटचा चेंडू धावा करायचा आहेत 15 धावा. याच कारणामुळे हा संघ टेनिस क्रिकेटचा ग्रामीणच्या पटलावरचा अधिराज्य गाजवणारा संघ आहे. धावा तिथे पहिल्या 2 षटक्यामध्ये कमी होत्या. तिथनं रोहन शेळके आला, त्याने मात्र रोहन केणे आला, त्याने एक षटक्यात ठोकला आणि त्या षटक्याच्या जोरावरती तिथे एक मिस्टेक आपण देखील पाहिली. अगदी लॉंग स्टॉप रिझन एक चौकार देखील सोडला, त्या काहीच चुकाच्या आहेत. त्याच्यामुळे आता तरी मी म्हणेन का 10 ते 12 धावा ज्या आता पराभवाच्या छायामध्ये ज्या धावांनी चाललाय आता जय हनुमान पोगाव संघ, त्या चुकीच्या धावा त्यांच्याकडनं गेल्या आणि त्याचमुळे सध्या परिस्थितीचा सामना त्यांच्या संघाला करावा लागतो जय हनुमान पोगाव संघ. मात्र जरी काही निर्णय लागेल तरी पराभवाच्या छाया चांगला फटका आला. इथनं चेंडू जाईल सीमा पार षटकार आणि या 6 धावा कुठेतरी मी म्हणेन की विजयाचं अंतर जे कमी करणारे